योगदान या ठिकाणी लाभलंय संघासाठी की स्पर्धेसाठी? स्पर्धेसाठी ओम साई बोरवेलचे सर्वे सर्व अनिल शेठ पाटील यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचे या ठिकाणी योगदान लाभलंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने, जिथे डी लॉर्ड्स आजच्या रात्रीतील शेवटचा 8 पोल आणि उद्या मात्र तुम्हाला मेगा फायनल या स्पर्धेची पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया टॉसिंगला त्या ठिकाणी अन्विक जितू 11 हनुमान नेरे या संघानं, माफ करा उसाटणे संघानं टॉस जिंकलाय, माफी असावी. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघानं टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच अन्विक जितू 11 हनुमान नेरे. सध्याच्या घडीला दोन्ही संघ दमदार आपण फॉर्म मध्ये पाहतो. तत्पूर्वी भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब यांना विनंती असेल यावा. पनवेल तालुका 40+ अध्यक्षपदी ज्यांची आत्ताच निवड झाली त्यांचं सहर्ष स्वागत. डॉक्टर राजू टाटरे सर आपलं सहर्ष स्वागत. नितीन जोशी साहेब आपलं सहर्ष स्वागत. शैलेश पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपलंही सहर्ष स्वागत यावं व्यासपीठावरती. आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्व योगेश शेठ मडवी आपण देखील यावं. आणि हितेंद्र शेठ आपणास विनंती असेल आपण देखील यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने, दमदार फाईट पाहायला मिळेल. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉम्बॉक्स दीपक फडके. धन्यवाद रॉकस्टार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानामध्ये अमर हिलाल आणि स्ट्राईक वरती आदित्य मस्कर. नॉन स्ट्राईक इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली दमदार कामगिरी या दोन्ही संघाची सातत्याने राहिली. लेटकटचा फटका अगदी थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधून पहिला दमदार चौकार येतोय आदित्य मस्करच्या बॅट मधून. चौकार पहिल्या चेंडूमध्ये चौकार. नॉन स्ट्राईक इनचा फलंदाज आपण पाहताय प्रथमेश फडके. याच दरम्यान आपण पाहू शकाल दूध पापेश्वर आरोग्य कंपनीचे आमचे कर्मचारी चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय दिलीप पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सुंदर फटका, अगदी वेगवान फटकेबाजी आणि बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळालेत आदित्य मस्करच्या बॅट मधून. नेरे गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा भरवली जाते. नाईट क्रिकेट्समध्ये रॉकस्टार नेहमीच योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं राहिलं ते आपल्यामध्ये सध्या नाही आहेत, परंतु त्या नावानं नेरे संघ खेळतोय. स्वर्गीय जितूदादा 11 जय हनुमान नेरे, आज अन्विक 11 जितूदादा जय हनुमान नेरे संघ मैदानामध्ये खेळतात. 2 चेंडूवरती अमर हिलालवरती चढवलेलं आक्रमण, 2 चेंडूमध्ये 2 चौकार 8 धाबा आपण पाहताय. पण या संघामध्ये एकंदरीत पाहिले प्रत्येक वेळी आपण प्रवीण चोरगेला सलामीला येताना पाहिल्यात. आज वेगळी रणनीती आखली टीमनं. आदित्य मस्कर आणि प्रथमेश फडके जोडी मैदानामध्ये सलामीला येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. वेगवान चेंडू, वेगवान फेकी, तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर या चेंडूवरती डबल पाहायला मिळाली. या संघाचे प्रशिक्षक संभाजीदादा मस्कर नेरे यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपले देखील सहर्ष स्वागत. फलंदाजीची सुरुवात जर आपण पाहिली नेरे संघाची, अनेक वेळा सचिन मोरेला आपण सलामीला येताना पाहिलाय, प्रवीण चोरगेला येताना पाहिलाय, परंतु प्रत्येक सामन्यामध्ये वेगळी स्ट्रॅटर्जी घेऊन मैदानामध्ये उतरणार हा संघ एनडी विभागामध्ये एक मातबर दादा संघ मैदानामध्ये पाहतोय. परंतु तेवढाच चांगला खेळ आपण स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे टीमचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव उसाटणे संघ देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया, कारण काही कारणास्तव वलवली संघ या स्पर्धेमध्ये येऊ शकला नाहीये आणि त्यांच्या जागेवरती वाईल्ड कार्ड एंट्री या ठिकाणी आपण पाहतो ते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला. नक्कीच अमर हिलालचा हे चेंडू, वेगवान चेंडूची फेकी, अगदी ऑफस्ट्रिक वरती वेगाने चेंडू फेकला जातोय. सुंदर कमबॅक, 2 चौकानंतर एक डबल आणि त्यानंतर हा डॉट चेंडू. मागील सामन्यांच्या मध्ये विचार केला एकंदरीत धावसंख्या आपण खूप मोठ्या संख्येने होताना पाहायला मिळाली आणि व्हाईट कार्डद्वारे एंट्री मिळाली उसाटणे टीमला आणि त्या संघाचा देखील चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य मस्कर साठी हा चेंडू अमर हिलालचा खोदून काल हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद होतोय आदित्य मस्कर 10 या आकड्यावरती.
धून माघारी परतावं लागलं. 5 चेंडूमध्ये 10 धावसंख्येचे योगदान, 200 स्ट्राईक रेटनी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. नौका खेळाडू मैदानामध्ये संघातील अष्टपैलू खेळाडू सचिन मोरे, 1 डाऊनचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. बिट्टू या नावानं परिचित असलेला निकनेम या खेळाडूचा. तो संदेश एकंदरीत जर आपण पाहिलं या हंगाम 2025-26 अंकामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये सुपर 6 मध्ये हा संघ क्वालिफाय होताना आपण पाहिलाय. काल देखील हा संघ सुपर 12 मध्ये खारकोपर स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. निर्वी समीर पाटील यांच्या माध्यमातून संघाला पुरस्कृत करण्यात आलं होतं आणि संघाची कामगिरी देखील उल्लेखनीय झाली. आणि नुकताच आपण जर पाहिली 10-11 तारखेला 40+ लीग देखील 15 गावांची लीग समीरदादा पाटील नेरे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. नामदेव शेठ जमदाडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पण हे षटक हाताळत असताना अमर हिलालचं सुंदर कमबॅक सचिन मोरे खेळण्यासाठी सज्ज असेल. या षटकातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. P1चं हे पहिलं षटक. वेगवान चेंडू, वेगवान फटका, क्रॅकिंग शॉट. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. 14 धावा धावफलका. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. गोलंदाजी मार्क वरती अमर हिलालचे षटक आपण पाहिलात आणि प्रफुल्ल पाटील अर्थात बबली गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं योगदान राहिलंय. त्यानंतर मनीष पाटीलचं देखील सुंदर योगदान या स्पर्धेत राहिले आणि किरण पाटील याला देखील सुंदर गुणलेखन आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल. 5 षटकांच्या लढती, 4 गोलंदाजाचा तुम्ही वापर करू शकता. हा स्पर्धेचा नियम आपण पाहताय. आणि गोलंदाज अजय भंडारी गोलंदाजी मार्कवरती आलाय. बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिली. हे षटक कशा प्रकारे फेकले जाईल. प्रथमेश फडके एक आक्रमक फलंदाज आहे. 360 डिग्री म्हणून ज्याची ओळख असणारे, मैदानाच्या चारही बाजूने फलंदाजी करणं ही ज्याची ओळख राहिली. तेवढंच चांगली गोलंदाजी देखील अजय भंडारीची आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. हा चेंडू पडल्यानंतर थोडस एकंदरीत जर आपण पाहिला पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बोलतोय. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल चिपले गावचे युवा उद्योजक नारायण शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन आणि आमचे परम मित्र आदई गावचे संदीप शेठ काकडे साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. पहिला चेंडू जर आपण पाहिला अव्वंतर फेकला गेलाय. अव्वंत धाबीने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. तिसरे पंच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि गोलंदाज शैलीचे आक्षेप बाह्य आढळली तर गोलंदाजाला मात्र दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. हा चेंडू फुलर लेनचा फेकला गेलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतोय. 2 क्षेत्ररक्षकामध्ये जमले नाही, कॉलिंग झाली नाही आणि परिणाम पाहतो 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्यात आणि 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. बाउंड्री त्या ठिकाणी चेक केली जाईल. प्रयत्न सुरेख राहिलं. सुंदर फटका प्रथमेश फडकेचा आपण पाहिला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून जर मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी सेफ असणारे हा चेंडू. 3 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती प्रथमेशच्या बॅट मधून आलेल्या 3 धावा आपण पाहिल्यात आणि समोर फलंदाज सचिन मोरे खेळण्यासाठी सज्ज असेल. वेगवान चेंडूची फेकी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानं थोडासा बाहेर बोलतो. डॉट चेंडूची सांगता हे षटक फेकत असताना षटक क्रमांक 2 फेकत असताना गोलंदाज अजय भंडारी हे षटक फेकत असता. परंतु नेरे संघ देखील जाणतो की सचिन मोरे सारखा एक आक्रमक खेळाडू या संघामध्ये असताना या संघाला जास्तीत धाबा जमवायला लागतील. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, त्रिफलाची दांडी गुल, फलंदाज बाद.
धावपलकावर नौका खेळाडू मैदानामध्ये फोर व्हीलर बाईकचा मानकरी या मैदानामध्ये देखील ज्याला टू व्हीलर बाईक ज्याच्या नावावरती असणारा खेळाडू प्रवीण चोरगे अर्थात बाली या नावानं परिचित असणारा आक्रमक सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आम्ही नेहमीच पाहिले. यावेळेस मैदानामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या टीमसाठी या दुसऱ्या षटकामध्ये अजय भंडारीची गोलंदाजी पाहिली. 3 चेंडूमध्ये 1 सफलता 1 चौकार 4 धावा खर्च केल्या गेल्यात. या षटकामध्ये एक आव्हान चेंडू देखील ज्याचा आपण पाहिलात. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मैदानामध्ये 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 19 धावा धावफलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना 19 धावा धावफलकावरती. तिसरे पंच ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजा शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर तिसरे पंच आपण प्रत्येक बॉल या ठिकाणी चेक करताना पाहायला मिळतील. 4 चेंडूचे फेकी 5 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज अजय भंडारी हे षटक फेकत असताना अगदी बॅटच्या मध्ये चेंडू होतो. मिड विकेटला येतोय क्षेत्ररक्षक झेल सोडलाय प्रथमेश चा आपण पाहिला आणि 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती अजय भंडारी हा गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका केल्यात उसरण्या टीमनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रवीण चोरगे फलंदाजीसाठी सज्ज. सुंदर फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती.
की आपण पाहिली प्रवीण चोरगे प्रथमेश फडके ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उमर हिलाल गोलंदाजी मार्कमध्ये पहिले षटक देखील ज्याचं आपण पाहिलं आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आपण पाहिल्यात. उमर हिलालचं हे षटक 3 षटका येणार. 3 षटकामध्ये किती धावा प्रफुल्ल पाटील बनवले जातील याकडे मध्ये सर्वांच्या नजरा असतील. किमान 3 षटकामध्ये 40 ते 45 धावसंख्या उभी करावी लागेल, जमावी लागेल. अनबे 11 स्वर्गीय जीतू 11 जहानमान नेरे टीमला. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं प्रवीण चोरगे मध्ये धमक आहे. 12 चेंडूमध्ये सलग 12 षटकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आपण पाहिला आहे. गोलंदाजी मार्कवरती देखील अमर हिलालला आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा P1च्या षटकामध्ये याने खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर हे षटक फेकत असताना तिसऱ्या क्रमांकाचं वैयक्तिक दुसरे षटक फेकत असताना कितपत योगदान आपल्या टीमसाठी देईल. प्रवीण चोरगे ऑन स्ट्राईक वरती खेळणारी सज्ज. अमरचा हा चेंडू फुलर लेनचा चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक डावखुरी अर्थाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र हा चेंडू आलाय डॉट. प्रवीण चोरगे सारखा आक्रमक खेळाडू ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. एक आक्रमकता ही ज्याच्यामध्ये ठासून ठासून भरले आणि क्रिकेटच्या अनेक मैदान गाजवणारा हा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय. हा चेंडू सुरेख फटका डीप लॉंगरला चेंडू येतो, क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी अटी प्रयत्न प्रथमेश लक्ष नव्हतं आणि इथून मात्र एक धाव मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शैलेशदा पाटील नेरे यांना देखील विनंती येते आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. संभाजीदादा मस्कर नेरे संघाचे प्रशिक्षक यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती. गौरव शेठ कानपिले उद्योजक यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. समीरदादा पाटील भूमी इंडिया पनवेल 40+ अध्यक्ष यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. गोलंदाज अमरचा हे चेंडू फुलर लेनचा चेंडू फेकलाय. फक्त दिशा दिली वेगावरती स्वार होऊन त्यावरती अगदी अचूक टायमिंग पाहायला मिळेल प्रथमेशच्या माध्यमातून आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावर. संघाचे प्रशिक्षक सन्माननीय संभाजीदादा मस्कर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. सुप्रसिद्ध कुस्तीपट्टू म्हणून ज्यांची ओळख. शैलेश शेठ यावं. समीर शेठ आपणास विनंती असेल. गायकर साहेब आपण देखील यावं. जोशी साहेब आपणास विनंती असेल आणि भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्स समीर शेठ यावं. आपलंही सहर्ष स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली 26 धावा धावफलक लागल्या गेल्यात. तसेच गौरव शेठ कानपिले आपणास विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना अमर हिलालचा हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर झेल पकडला जातो याने प्रथमेश फडके. मैदानामध्ये 3 फलंदाज बाद 26 ही धावसंख्या आपण पाहताय. हितेंद्र मडवीनं सुंदर झेल पकडला त्या ठिकाणी आपण पाहिला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि प्रथमेश फडके सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. मिडल ऑर्डरमध्ये या संघामध्ये रोहन पाटीलला देखील तुम्ही पाहताय. एक चांगला खेळ ज्याचा सातत्याने राहिला आहे. त्यानंतर कुणाल या संघातील एक आक्रमक खेळाडू सुशांत असेल. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आलाय त्यावेळी सुशांतची फलंदाजी आपण पाहिले. परंतु उमेश पाटील सद्यस्थितीला चांगल्या लयमध्ये असणारा हा खेळाडू. परंतु आम्ही अमर हिलालचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 त्यानंतर सुंदर कमबॅक आपण पाहिलात. हा चेंडू ऑफस्टिक वरती फेकला गेला. वेगवान चेंडूची फेकी करणं ही ज्याची ओळख राहिली. डॉट चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची सांगता होते आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना 26 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 21 पाहिल्या. या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 5 आणि 3 बाद 26 ही धावसंख्या पाहतोय आपण. अनवे 11 जहानमान नेरे संघाची. अमरचे षटक वेगवान चेंडू वेगवान फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय.
एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9च्या सरासरीने 27 धावा. 3 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करीत असताना अन्वे 11 जहान नेरे संघ. मधून पाणी घेऊन जा एक खेळाडू. तिथे बॉटल आहे बघा, ती आपण एक खेळाडू नेरे संघाचा आपण जा. जेव्हा नेरे संघ फिल्डिंगला उतरेल तिथून मग जाईल उसाटणे संघाचा. 12वा खेळाडू जाणार नाहीये, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर चला नेक्स्ट मॅच मिहिका 11 हर्षल स्मृती मोह संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपण पाहू शकाल. न्यू यंग स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघाचे कॅप्टन आपण यावं. बघा पाण्याची बॉटल ती भरून नाही आतमध्ये. तर दीपेश पाटील साहेब, रुपेश पाटील साहेब आणि हितेश जेमसे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब या व्यासपीठावरती आणि त्यांच्या आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेल तालुका ग्रामीणचे दमदार नेतृत्व विश्वजित पाटील साहेब व्हीपी यांचे या ठिकाणी शुभागमन. प्रत्येक नगरसेवकाच्या संपर्कात असलेला आपला हक्काचा माणूस व्हीपी आपण यांना व्यासपीठावर पाहतो. आपलं सहर्ष स्वागत. सत्तावीस धावा. गोलंदाजी मार्क वरती चौथं षटक घोड्याच्या हातामध्ये दिले जाईल. कारण 5 षटकाच्या लढती मैदानामध्ये पाहता पण बी लॉट्स मधील पहिली लढत नेरे विपक्ष उसाटणे. जितेश मडवी गोलंदाजी मार्क वरती आलाय. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं जाऊ दे याकडे देखील लक्ष असू द्या. अनिल दत्ता यांना विनंती असेल की थोडं स्पीडअप करा सामन्याला. कारण उमेश पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईक मध्ये नॉन स्ट्राईक इन मध्ये प्रवीण चोरगे ही जोडी मैदानामध्ये पाहिली. 2 षटकामध्ये किमान 30 ते 35 धावा तुम्ही 180 रुपयात बनवल्यात. तर चला स्पीडअप करा उसाटणे संघ. क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय अहमदाबाद चषकाचे यशस्वी आयोजक चिपल्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपण गतवर्षी नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेचे आयोजक विश्वजित पाटील चिपले यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय. खूप चांगलं योगदान आणि त्यांची स्पर्धा देखील आपल्याला येणाऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. गोलंदाजी मार्क वरती जितेश मडवी चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 27 धावा धावफलकामध्ये लागल्यात. वेगवान चेंडू वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅट वरती आला नाही. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकामध्ये लागल्यात. प्रवीण सोरकेचा विचार केला एकंदरीत 4थ्या क्रमांकावरती हा फलंदाजीसाठी आलाय. आज थोडंसं जर आपण पाहिला एक वेगळी रणनीती आखली नेरे टीमनं आणि तिथून मात्र प्रवीण चोरके सारख्या फलंदाजाला 4थ्या क्रमांकावरती प्राचारण केलंय आणि इथून मात्र प्रवीण चोरकेला आपली फलंदाजी गुणवत्ता मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. जिथे 6 चेंडू अगदी उंचावरून बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. दमदार षटकार प्रवीण सोरकेच्या बॅट मधून आलाय आणि याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय. आक्रमकता ही ज्याची ओळख आहे. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मिड विकेटला चेंडू वेगाने जाईल. सीमा पार चौकार.
संघाचा आक्रमक खेळाडू सिक्सर किंग प्रवीण चोरगे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, एक षटकार, एक चौकार आलाय आणि 13 धावेचे योगदान आपल्या टीम साठी देतोय. स्लोवर चेंडू अगदी फाईल्ड क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जाईल, आणखी एक दमदार दिमागदार चौकार. ला 42 या आकड्यावरती या षटकामध्ये अद्याप धावसंख्या वाली 15 धावा खर्च केलाय जितेश मडवीनं आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण फलंदाजी करतोय प्रवीण चोरगे सिक्सर किंग. आक्रमकता ही ज्याची ओळख राहिली राष्ट्र गेममध्ये फलंदाज उमेश पाटीलला पाहताय 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान त्या खेळाडूचं राहिलंय आणि इथून मात्र टॉप गिअर मध्ये गाडी नेण्याचं काम करतोय प्रवीण चोरगे आपल्या संघासाठी. कमबॅक करावं लागेल जितेश मडवीला आणि उसाटणे टीमला आणि एकंदरीत जर आपण पाहिलं जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय अन्वे 11 जवान नेरे संघ. हा चेंडू खोदून काढला डिप्लॉंग आपला चेंडू जातो क्षेत्ररक्षण तैनात आहे सिंगल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती धावा किती येतील, चेंडू डॉट फेकला जाईल, चौकार षटकार पाहायला मिळेल कारण 5 षटकाच्या लढती पाहायला मिळेल. 4थं षटक मार्गस्थ असताना संदेश शेळके दमदार सुरुवात राहिली कारण सद्यस्थितीला उमेश पाटील देखील चांगल्या लयमध्ये असणारा हा खेळाडू तुम्ही पाहताय. परंतु या ठिकाणी जितेश मडवी देखील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपटी बार चेंडू ऑफस्टिक वरती फेकला जातोय, पंचांचा इशारा आलाय की 4 षटकाचा खेळ होईल समाप्त आणि 4 षटकामध्ये धावफलके धावा लागल्या गेल्या 43. बहुसंख्य जर आपण पाहिली 43 धावा लागल्या गेल्यात. हे षटक जर आपण पाहिलं तर एक चांगली धावगतीनं नेरे संघाला धावा जमवल्यात. अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल उज्ज्वल ठोपरिया गोलंदाज. प्रवीण चोरगे ऑन स्ट्राईक वरती असेल. 60-65 धावा जमवण्याचा विचार मनामध्ये घेऊन या टीमला खेळावं लागेल कारण तेवढी चांगली फलंदाजी उसारणे टीम मध्ये देखील आपण पाहिले. धावसंख्या 43 3 बाद ही धावसंख्या 4 षटकामध्ये आपण पाहताय. येणारे षटक स्लॉगवरच्या षटकामध्ये नेहमीच धावा जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा संघ करत असतोय परंतु त्या धावा कितपत खर्च करेल उज्ज्वल ठोपरी हा गोलंदाज. महत्वपूर्ण लढत आपण पाहताय. बी लॉट्स मधील पहिली मॅच, दुसरी लढत तुमच्या समोर असेल. स्वर्गीय हर्षल 11 श्री गणेश मोह संघ आणि त्यांना फाईट करेल स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल या 2 संघामध्ये ती लढत असेल. दोन्ही संघ नायकांना विनंती आपण टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याकडे दोन्ही संघ नायकांना लक्ष केंद्रित करावा. उज्ज्वल गोलंदाजी मार्क वरती. प्रवीण चोरकेसाठी हा शॉर्ट अँड पुल चेंडू फेकला गेलाय. अगदी लेत पाठीमागे खेचली, चेंडू पडल्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिला आपण एक विरीच्या माध्यमातून पाहताय चेंडू टो झाला, थोडस उंची मिळाली चेंडूला आणि त्यानंतर अगदी परफ्यूम डिलिव्हरी चेहऱ्या समोरून प्रवीण चोरकेचा चेंडू जाईल डॉट. उज्ज्वलचा हे दमदार चेंडू राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा उज्ज्वल गोलंदाजी मार्क वरती. प्रवीण साठी हा चेंडू ऑफ स्टिक वरती चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली आहे आणि ऑफ स्टिक वरती दुसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज उज्ज्वल ढोपरीनं. पुन्हा एकदा गोलंदाज काय कमबॅक राहिलं. ऑफ स्टिक वरती चेंडू फेकले जातात. एकंदरीत जर आपण पाहिले 2 चेंडू डॉट आलेत. ते चेंडू प्रवीण चोरकेसाठी ऑफ स्टिक वरती रणनीती आखली गेली उज्ज्वल ढोपरीनं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशाराला अवंताचा अवंत दावेने संघ जाऊन पोहोचलाय. 44 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 44 धावा धावफलकावरती आणि हा चेंडू जर आपण पाहिला एक बाउन्स आपल्या कोट्यातील उज्ज्वल ठोपरियाचा जो अतिरिक्त बाउन्स ऑन करण्यात आलं पंचांच्या माध्यमातून की जो तुमच्या कोट्यातील चेंडू फेकलाय अति उचली घेणारा.
नक्कीच सरांनी अगोदरच पंचांनी इशारा केला होता की वन बाउन्स म्हणून, त्यामुळे हा चेंडू आला अवांतर. 43-44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उज्ज्वल ढोपरी गोलंदाजी मार्कवरती, प्रवीण चोरगे स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. हे षटक निर्णायक षटक, स्लॉगवरच्या षटकामध्ये धावसंख्या बढवण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील आपण जर पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. पंचांचा इशाराला अवांतर दाबेने संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये आपण पाहिलात आणि त्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं एक रंगतदार बॅटल पाहायला मिळाले. एकीकडे उसाटणे तर दुसरीकडे नेरे या टीम मधील ही लढत मैदानामध्ये. आणि प्रवीण चोरगे अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी असणारे. उज्ज्वल ढोपरीचे षटक उंचावर मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात एकदा पूर्ण दुसरी जरी प्रयत्न केला जाईल का, परंतु प्रवीण चोरगे सिंगल मिळेल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. 46 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. संदेश असं वाटलं होतं 4 षटकामध्ये धावा आल्या होत्या 43 आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 3, ज्यामध्ये 2 अवांतर आणि एक सिंगल, म्हणजे 5 चेंडूची पैकी ज्यामध्ये 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले गेले. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा चौकार किंवा षटकार अपेक्षा असेल नेरे टीमला, परंतु सुंदर गोलंदाजी करतोय उज्ज्वल ढोपरी हा गोलंदाज. ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू, पंचांचा इशारा आलाय अवांतरचा आणि अवांतर दाबेने संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. एकंदरीत जर पाहिला हा चेंडू अवांतर फेकला गेला, त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून कटचं अपील करण्यात आलं होतं. म्हणजे एखादा चेंडू पंच देखील तेवढंच तीक्ष्ण नजर आहे पंचांची. म्हणजे या ठिकाणी द्वारकानाथ चोरके सरांनी सांगितलं की हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बोलतोय आणि एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळेल टीमला. 47 या धावफलकावरती संघ जाऊन पोहोचलाय. उज्ज्वलचं हे षटक, बॅटची कडा, फलंदाज बाद. पण स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन. आज मैदानामध्ये नौका खेळाडू मैदानामध्ये रोहन पाटील अर्थात सिक्सर किंग अनेक विक्रम या खेळाडूच्या नावामध्ये राहिलेत. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये नेरे संघ विचार करतोय की एखादा षटकाराची आवश्यकता असेल, परंतु काय गोलंदाजी केली आहे उज्ज्वल ढोपरीनं. अप्रतिम गोलंदाजी, 3 अवांतर चेंडू फेकले गेले, तर विकेट आणि सिंगल अशा 4 धावा खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये आणि दमदार गोलंदाजी राहिली स्लॉग ओव्हरमध्ये या गोलंदाजाकडून. रोहन पाटीलसाठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. मिड विकेटला चेंडू वेगाने येतो. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो, परंतु बॅकअप चांगलं राहिलं आणि तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय, परंतु नकार दिला आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 49 धावा धावफलकावरती. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उज्ज्वलचे षटक, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धामधील आणि पहिल्या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. अप्रतिम दर्जाचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. बी लॉट्स मधील लढत, पुढील लढत मोह विपक्ष वाहल या 2 संघ नायकामध्ये टॉस केला जाईल. ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचांचा इशाराला अवांतर, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 50 धावा धावफलकावरती. 4 षटकामध्ये 43 आम्ही पाहिले आणि या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू अवांतर, त्यानंतर एक सिंगल एक डबल ही धावसंख्या आपण पाहिली आणि 50 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. एक रफ अँड टफ मुख सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. कारण एकंदरीत ही लढत जर आपण पाहिली तर एक चांगला सामना मैदानामध्ये प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सध्या स्थितीला अतिशय लयमध्ये असणारे संघ. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. आणि पहिल्या सत्रामध्ये 50 धावा 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अन्वे 11 जहरमान नेरे टीमची धावसंख्या आपण पाहिली. पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज. तर इथे आपण सन्मान करूया. मी धनाजी बाबा मस्कर यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभास्ते आपण सन्मान करावा. तर सचिन पाटील साहेब चिखले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या साथी सहकाऱ्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. प्रथमतः नेरे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तथा सुप्रसिद्ध कुस्तीपट्टू संभाजीदादा मस्कर यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. संभाजीदादा याबा, कुठेही स्पर्धा असू द्या, नेहमी ज्यांचं दमदार योगदान. तर नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
सन्माननीय शैलेश पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यावं. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गौरव शेठ कानपिले साहेब आपणास देखील विनंती असेल आपण देखील यावं. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण चंद्रकांत पाटील साहेब आमचे दूध पापेश्वर कंपनीचे कर्मचारी. आपण आरोग्य मंदिर पाहतो मित्रांनो, जिथे आयुर्वेदिक सर्व औषधं बनवली जातात आणि त्या कंपनीचे कर्मचारी गेले कित्येक वर्ष कार्यरत आपण त्यांना पाहतो. आणि सध्या आता रसायनीमध्ये ही कंपनी पाहतो आणि तिथे आता सध्या त्यांना जॉबसाठी जावं लागतं. पहिले कसं आपलं पनवेलला असल्यामुळे सकाळी 7ला उठलं तर लगेच पोहोचू शकत होता माणूस, परंतु आता चावना रसायनी या ठिकाणी कंपनी शिफ्ट झाली आणि सर्व कर्मचारी आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यांचा सन्मान तसेच जगदीश केलकर साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. जगदीश केलकर साहेब आपण यावं. आपला देखील यथोचित सन्मान स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. तर इथे केलकर साहेबांचा शुभ सन्मान. तसेच दिलीप पाटील साहेब यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. दिलीप पाटील साहेब आपण यावा. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. माहिती उपदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन इथे दिलीप पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान या ठिकाणी करूया. आपण मॅच सुरू नका थोडासा वेळ आपल्याकडे. तर इथे आपण नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शैलेश शेठ पाटील यांचा इथे सन्मान इथे केला जाईल. यावर शैलेश शेठ एक दमदार व्यक्तिमत्व. तसेच भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यावं. आमचे गायकर साहेब असतील त्यांना विनंती करतो आपण देखील यावं. आमचे नितीन जोशी साहेब आपल्यास विनंती करतो आपण देखील यावं. तर शैलेश शेठ यांचा इथे शुभ सन्मान. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध उद्योजक नवीन पनवेल तक्का सन्माननीय गौरव शेठ कानपिले साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नेरे संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली आणि आपण नवीन पनवेल येथे सुकापूर या ठिकाणी त्यांचा मोठा पेट्रोल पंप आपण देखील पाहतो. ते मालक गौरव शेठ कानपिले साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर चिखले गावचे सन्माननीय सचिन शेठ पाटील साहेब आमचे आयोजक कमिटी मेंबर्स रोहित शेठ, रोशन शेठ, राकेश शेठ यांच्या आत्याचा मुलगा आपण पाहू शकाल आत्या भाऊ आपण या ठिकाणी पाहताय सचिन पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान. तर नेरे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक संभाजीदादा मस्कर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण विश्वजित पाटील साहेब यांचा इथे आपण सन्मान करूया. विश्वजित भाई यावा. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीणचे दमदार नेतृत्व आणि आमदार चषकाचे यशस्वी आयोजक आम्ही पाहतो. प्रत्येक नगरसेवकांच्या संपर्कात असणारा आपल्या हक्काचा माणूस व्हीपी विश्वजित पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान. तर धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. चलिए मुकाबला शुरू कीजिए. मुकेश मौलवी स्ट्राइक के ऊपर है. पहली गेंद अक्रॉस लाइन, लेकिन गेंद बहुत ही बढ़िया. विकेट कीपर देखिए जो क्लोजिंग है. सचिन मौर्य चंबो के करीबी ये दोस्त मेहमानों की उपस्थिति मंच के ऊपर. डिस्कॉन द विकेट नंबर फर्स्ट डाउन. कोप्रोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. तर बघा G211 अन्विक G211 चे हनुमान नेरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. सुप्रसिद्ध उद्योजक
गौरव शेठ कानपिले साहेब यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी इथे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर चला कॅप्टन स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. तो धनंजय हिलाल नए बल्लेबाज जो वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर. मोरे तैयार है. रुकिए रुकिए आराम से. बल्लेबाज तैयार नहीं अभी तक, लेकिन पहला मैंडेटरी पावर प्ले है. 2 खिलाड़ी इस बार सीमा रेखा के नजदीक है, एक लॉन्ग ऑफ और एक मिड विकेट के ऊपर. और बॉल, क्या बॉल, जबरदस्त बॉल यार, क्या कड़क बल्लेबाज. दर्शकों का ये हर्ष उल्लास देखिए. और मोरे शानदार गेंदबाजी कर रहे हैं. और खारकोपर में भी मुझे लगता है ये मेडनोर फेंका है या मोरे ने. 2 मैचेस में आज भी मोरे लय में है. और बॉल देखिए कट हो रही है, विकेट के ऊपर को दिक्कत हो रही है. जबरदस्त मोरे का इस बार देखा जाए ये परफॉर्मेंस, और शानदार धारदार ये गेंदबाजी चल रही है. और फुल टॉस है, कवर, खिलाड़ी फंस गए, बल्लेबाज. ओ भैया क्या कर रहे हैं, कौन होगा. हैज गॉन द विकेट नंबर 2. बल्लेबाज जा रहे धनंजय अपने घर के अंदर. टीम का स्कोर 0, लॉस ऑफ 2. अक्षताई प्रवीण म्हात्रे आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय प्रवीण शेठ चाऊ शेठ म्हात्रे यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. मिहिका 11 हर्ष स्मृती मोहसंघाचे दमदार पुरस्कर्ते म्हणून ज्यांची आपण ओळख पाहिली ते सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे यांना विनंती असेल आपण यावं. त्यांच्या समेत सन्नीबाई पाटे, शांतता संघटना मोह विभागीय अध्यक्ष, यावं सन्नीबाई, आपलं ही सहर्ष स्वागत. देखिए स्क्रीन के ऊपर गौरव शेठ कानपिले साहब और शैलेश पाटिल साहब. देखिए जोड़ी नंबर 1 जय वीरू जैसे है. और मैच का आनंद ले रहे. मोरे लय में है, मोरे लय में है, लेकिन कैच मिलना कठिन है. कवर के ऊपर खेला हुआ इनसाइड आउट शॉट, लेकिन दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. और आते ही इस बल्लेबाज ने खाता ओपन किया है उज्जवल ने. और इसी के साथ यह देखा जाए तो ये फर्स्ट ओवर खत्म हो चुका है. 2 रन आ चुके बोर्ड के ऊपर, 2 विकेट गॉन हो चुके. सचिन मोरे का ये सफल ओवर साबित हो चुका है. जहां हम देख सकते हैं जो बैटिंग इस बार नेरे कर रहे थे तो उनके पहले ओवर में 14 थे, उनका 1 विकेट गॉन हो चुका है. लेकिन अभी यहां उसटनी टीम बल्लेबाजी कर रही है तो उनके 2 विकेट गॉन हो चुके. 24 में 49 रन. जय डीजे पाटील कोप्रोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा, दादांचा हाय तो खास. और रामचंद्र प्रतिष्ठान उसटनी टीम ये मेहमान टीम है, लेकिन उन्होंने गेंदबाजी भी बहुत अच्छी की हुई है. लेकिन अब भी मुझे लग रहा है कि उनके 2 विकेट गॉन हो चुके हैं. मोरे का पहला ओवर खत्म हो चुका है. अभी भी जीतने के लिए मेरे हिसाब से यह देखा जाए तो यहाँ रन जो चाहिए वो 49, 49 रनों की जरूरत है. 24 ला 49. सुशांत गायकर इस बार देखा जाए, गायकर इस बार देखा जाए गेंदबाजी करने के लिए. और सामने बल्लेबाज भी अजय कप्तान है. कप्तान तो कप्तान. ओ अच्छी बॉल थी, थोड़े शफल हुए थे, सही टप्पे के ऊपर गेंदबाजी देखी है. सेफ्टी है इस बार, देखा सेफ्टी चाहिए. तो फिलहाल इस बार देखा जाए 2 पे 2 विकेट गॉन. स्टंप की इस बार देखा जाए थोड़े से नजदीक आए हुए हैं. उल्टा बल्ला चलाने की कोशिश की, खतरा बनेगा. इसी के साथ कप्तान कौन उसने टीम के ऊपर संकट आया है. डीजी तीन विकेट गॉन. उल्टा बल्ला चलाने की कोशिश, उसके बाद यहां देखा जाए थ्रो आया
और विकेट नंबर तीसरा रनआउट के रूप में गिर गया है। टीम का टोटल स्कोर है 2, लॉस ऑफ 3। पहले ओवर में 2 आए। इस बार सुशांत गायकर जो कप्तान है वो गेंदबाजी करने के लिए आए और कप्तान ने इस बार देखा जाएगा बल्लेबाजी के तौर के ऊपर रिवर्स स्वीप अटेंड करने की कोशिश की थी, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। लेकिन रनआउट के रूप में तू मैं चला और घाटा हुआ। और यहाँ ओ क्या बॉल देखिए, नेरे के दर्शक चिल्ला रहे और मेहमानों को कह रहे इलाका हमारा है, लेकिन क्या गेंदबाजी चल रही है। सुशांत गायकर कप्तान देखिए शानदार एफर्ट दे रहे। इस बार विकेट कीपर दूर है और 2 विकेट से। और इसी के साथ ये बॉल गलत थी। याद देखा जाए तो बॉल मडवी प्रतिष्ठान ओसटने टीम का स्कोर है 6, लॉस ऑफ 3। देखिए मेजर भिंजोड़ बिगर इनकी तरफ से इस बार नेरे टीम को ढेर सारी बधाई आई है। 6, लॉस ऑफ 3 विकेट। वक्त बर्बाद मत करो, विनती है नेरे कप्तान को। समय के साथ चलिए, समय इंपॉर्टेंट बात है, ध्यान में रखिए, क्योंकि डे नाइट फॉर्मेट है। मुकाबले 1 बजे तक खत्म होना ही चाहिए, ध्यान में रखिए। 6, लॉस ऑफ 3 और अंतिम बॉल शेष लगती है, 2 गेंद शेष है। हवा में जरूर गेंद मुश्किल है, लेकिन ट्राई अच्छी कर रहे फील्डर और 2 रन जरूर मिलेंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 6 के साथ 2, इसे ऐड किया जाए तो स्कोर बनेगा 8। तर सन्माननीय तुकाराम नाईक साहेब आणि शरद नाईक साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन यावं आपलं वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत आणि सर्व साथी सहकार्यांचं सहर्ष स्वागत। अच्छी बॉल, गुड डिलीवरी, सही लाइन थी, सही लेंथ, क्या है बैटिंग रिवोली आहे। तर आमचे या स्पर्धेचे आमचे दमदार सह आयोजक राकेश शेट यांना विनंती करतो आपण देखील यावर राकेश शेट पाटील साहेब। तर टॉस का बॉस, टॉस या ठिकाणी करूया आपण दोन्ही टीम मध्ये। हरिभक्त परायण घनश्याम महाराज पाटील स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघाचे संघनायक आणि मिहिका 11 मोह संघाचे संघनायक आलेत। या ठिकाणी आपण दोन्ही टीमच्या देऊया शुभेच्छा। तर टॉस करण्यासाठी मी ऐसा फिर डिलीवरी, दोनों षट इस दोनों षट के अंदर धावा आहेत त्या 8-8 ला 3 विकेट मैदानाच्या बाहेर। तर राज नाईक साहेब यांच्या शुभाचे आपण टॉस करूया, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। 5 ओव्हर 4 गोलंदाज। तर टॉस जिंकला या स्कायर 11 न्यू यंगस्टर बाल। घनश्याम फक्त निर्णय सांगा। बॅटिंग करू। चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। फोर्टी 43 रनों की जरूरत है। शॉट है कड़क, फील्डर है मौजूद और कैच ड्रॉप हुआ है, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी इस बार ये गलती कर चुके हैं। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और 2 रनों के साथ रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटने टीम का स्कोर पहुंचा 10। और पूरी तरह से ये हमारा जो मंच है, इस मंच के ऊपर सभी हमारे मेहमान देखिए खचाखच भरा हुआ। ये हमारा
वीआईपी टग्स। लेकिन यहां मुझे लग रहा है कि 17 बॉल शेष है और रन चाहिए फिलहाल देखा जाए तो 41। शॉट कड़क है लेकिन लॉन्ग ऑफ को चकमा देगा क्या गेंद? नहीं, बढ़िया एफर्ट दिखाया, गुड फील्डिंग। और यहां लगभग देखा जाए जरूर क्या होगा, लेकिन तो चेक तो जरूर करेंगे, चेक करना ही चाहिए क्योंकि क्या एक बार फील्डर का पैर जो है वो सीमा रेखा के ऊपर टच होता है, क्या होता है, ये फैसला जरूर IHP इवेंट के मालिक संजय जी शेल के करेंगे। सेफ है, अच्छा है ना, कैमरा क्लैरिटी के हो जाते हैं तो बड़ा मजा आ जाता है। 2 बबले स्कोर रे, एक तो क्या ड्रॉप किया था उधर तूने? नहीं किया ना, इस मैं देख रहा था कि तेरे दिमाग में है क्या, नहीं है। और इस बार गेंद बाहर, ये वाह क्या बात है, सुपरमैन खड़ा है नेरे का, जबरदस्त है इस बार देखा जाए, लेकिन चेक करेंगे जरूर। लेकिन क्या छलांग मार के जबरदस्त बजरंग बली की याद, वाह 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 वाह, मिड विकेट के ऊपर ये बढ़िया है पर, लेकिन चेकिंग करेंगे जरूर संजय जी शेल की। सेफ है, सही छलांग लगाई उन्होंने, उन्हें लग रहा था कि ये गेंद बाहर ही जा सकती है, लेकिन उन्होंने जबरदस्त इस बार देखा जाए ये फटका दिया और गेंद को अंदर रोका। चौदह रन 3 विकेट, ये रुकिए। तो इस बार एक बार फिर से सचिन मोरे कोटे का दूसरा, पारी का तीसरा ओवर लेके प्रीतम पाटिल सर मैनपम पड़गे से बिलोंग करते हैं, वो इस मैच को देख रहे, उनका भी हम स्वागत कर रहे हैं। ओ क्या टप्पा भैया, पीछे रखा था, टपका नहीं चाहिए था ना, गेंद कहां जानी चाहिए, तूने ऐसा मौका छोड़ा यार। मौका देखिए, मौका मिलने के बाद क्या रे बोली, ठोका मजबूती का आना चाहिए तभी मजा आता है। और नितिन को पूछ ठोका कैसा होता है। 14, अरे एक तो भैया सीधे से काम नहीं, इसके बाद उल्टा किया और उल्टे में भी तुमको जमा नहीं, लेकिन नजर बहुत इंपॉर्टेंट बात है, तैयारी के साथ काम करो, खेल नजरबंदी का खेल है। 14 3 विकेट, मोरे की गेंद कट हो रही है और इस बार बाली पीछे है, खतरा बनेगा और ये मुझे लग रहा है कि क्या हो रहा है। इस बार विकेट नंबर 14 गॉन, 14 रन लॉस ऑफ 4 विकेट डीजे। खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जायचं। यस 12 बॉल और 36 रन, 12 36, 18 रन चाहिए। देखिए क्या बात है, देखिए मामा सिक्का प्रवीण सही देगा। तो जब बालों ने आजकल उन्होंने माइक पकड़ा हुआ है ना, दौलान फीकी बनने जा रही है, तो सिंगदाना का क्या लेके कर रहे हैं। 12 में 36 चाहिए। और प्रवीण तुमने सही गाया है धवला, मुझे बहुत पसंद है वो सुर में तूने गाया, नाक इधर उधर कुछ हुआ है, परफेक्ट उन्होंने लय पकड़ी तुमने। प्रवीण का धवला बहुत भारी हुआ, फेमस हो चुका है, और उन्होंने देखी है सुर में वही देखी है, और सुर भी उन्होंने अच्छा लगा दिया है। हाँ, अब मुझे तो कहीं टेंशन नहीं है ना, जब मेरी शादी में यही रखेगा भाई, काम भी फिट हो जाएगा। लेकिन यह काम फिट करना है, उस टीम को 36 चाहिए। देखिए प्रवीण का ये फोटो देखिए, चश्मा पहन के पहना हुआ है। आज भी कोई बोल सकता है कि तू मुझे पसंद है, लेकिन नहीं, ये बस कहने के लिए बात हो सकती है। लेकिन यहाँ 36 चाहिए। मामा मैच इंपॉर्टेंट, तेरा सेंगदना उधर लेके जाना, मैं बाद में आता हूँ तेरे को मिलने के लिए।
12 में 36 चाहिए, 18 रन हर ओवर में चाहिए। लेकिन एक मैदान के अंदर देखिए, मानो महाभारत में जब भीम आता था ना तो कौरवों को धक्का लग जाता है, उस तरह से इस बार बॉडी मजबूत है। और इसी के साथ ये बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके। 12 में 36 चाहिए। सत्यन काकड़े जी, रायगढ़ के एक बेस्ट अंपायर, इस बार के मैच को देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत। लेकिन उन्हें विनती है आना नहीं 5 दिन टूर्नामेंट में किसी। हाँ, ड्यूटी लगी हुई है। ये उल्टा वाला चला है जरूर, लेकिन सिंगल मिलेगा। और अनिकेत डोगरी इनका आगमन हो चुका मैदान के अंदर। 11 में 35 चाहिए, मतलब 11 चेंडू आणि 35 धावा। हाँ, यही मैं कहता हूं ना कि इसके पास वो काबिलियत है, उसकी बॉडी मजबूत है, उनके रडार में गेंद आ गई तो पूरी तरह से बॉल बाहर जाएगी। लेकिन वो नेरे वाले गलती ये नहीं कर सकते क्योंकि उन्होंने गेंदबाजी का टेम्पो सेट किया है। अंपायर क्या बातचीत करने जा रहे हैं, गुफ्तगू कर रहे हैं, क्या गुफ्तगू कर रहे हैं हमें कुछ पता नहीं है। लेकिन ये भी सोच रहे हैं कि अभी हमारा हंगामा खत्म हो जाएगा तो क्या हो जाएगा, ये भी चर्चा हो सकती है। 11 में 35 चाहिए। ऑफसाइड के ऊपर कवर है, मिड ऑफ है, शॉर्ट थर्ड मैन है, पीछे शॉर्ट फाइन लेके दायरे के अंदर। और ऊंचाई ज्यादा गई है, दूरी कम है, मामला बनेगा बैकवर्ड करने के ऊपर। It's the catch, it's the gone, the wicket number is ball 5 is down, DJ. गिर चुका है 16 पे 5। मुझे 1983 के विश्व कप की याद आ गई। भारत बनाम जिम्बाब्वे के खिलाफ मैच थी, तब हिंदुस्तान की स्थिति थी 17 पे 5। उसके बाद कपिल देव साहब का आगमन मैदान के अंदर। 175 की वो ऐतिहासिक पारी आज भी सभी के जहन के अंदर है और वो पारी के बदौलत हिंदुस्तान टीम उस विश्व कप के अंदर आई। उसके बाद देखिए सेमीफाइनल का मुकाबला इंग्लैंड के खिलाफ था और इंग्लैंड के पेपर में ये बात आई थी कि फाइनल हमारा और वेस्ट इंडीज का होगा, इंडिया का कोई टेंशन नहीं है। ये ब्रेकफास्ट के तौर के ऊपर सुनील गावस्कर साहब, रविंद्र अमरनाथ जी ने बताया, तब संदीप पाटिल साहब जी ने कह दिया था चाहे बॉब विलिस हो जाए या उसका बाप हो जाए, मैं जाके तोड़ने वाला हो। तोड़ दिया, इंग्लैंड को परास्त कर दिया। 83 का विश्व कप अजय टीम वेस्ट इंडीज थी, उन्हें परास्त कर कर पहला वर्ल्ड कप हिंदुस्तान में लाया कपिल देव साहब के नेतृत्व में। सलूट सभी खिलाड़ियों को। ओह, कट करने का प्रयास जरूर किया था, गेंद ज्यादा बाहर चली गई। अंपायर ने दोनों पंख ओपन किए। नई बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं अमर, लेकिन बैट्समैन गेंदबाज बॉलिंग डिपार्टमेंट का इस बार देखा जाए अंपायर को चैलेंज है तो ही अंपायर देखिए। इट्स वाइड बॉल। और देखिए मैदानी अंपायर हो जाते हैं, उनके तरफ से जो निर्णय आता है कई बार शंका का काम होता है तो तीसरे अंपायर की मदद लेती है। यहाँ आई एक पूरा इवेंट की ये शानदार क्लैरिटी है तो यहाँ कोई दिक्कत नहीं है, दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। 10 में 34 चाहिए। और इसी बीच रनआउट का मौका था लेकिन पीछे फंबल जरूर हुई। लेग बाई के रूप में सिंगल और टीम का स्कोर जा रहा है 18, 5 विकेट गॉन, 9 में 33 चाहिए। धमाका नहीं हो रहा है वो साटने का। अगर 2-3 छक्के बैठ गए ना तो मैच में यू टर्न आ जाएगा, बड़ा मजा आ जाएगा। लेकिन वो करने की क्षमता खिलाड़ियों के पास चाहिए ना। आदित्य मस्कर लेफ्ट आर्म और विकेट, ये सिक्सर जाएगा मेरे हिसाब से। ये गेंद सीधी वाइडेस्ट लॉन्ग ऑफ सीमा रेखा के, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, नंबर 6।
एक छक्के के साथ स्कोर जाएगा उसने टीम का 24, 5 विकेट गॉन। अभी 8 में 27 चाहिए, 8 चेंडू आणि 27 धावा। देखिए हिम्मत नहीं हारनी चाहिए। अभिमन्यु की बात मुझे आज भी याद है, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी मत हारना। तो एक बार फिर से तैयार है और ये लॉफ्ट किया है, कैच पकड़ेगा, कॉटन बॉल इज गॉन, द विकेट नंबर 6 डाउन। और क्या गेंदबाजी चल रही नेरे की, हमारे सागर मांडोकर की भूष डीजे। भाई सहर्ष स्वागत। सनी साईनाथ पाटे मोह यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत। 6 विकेट तो यहां गिर चुके हैं, लेकिन अभी भी जीतने के लिए मेरे हिसाब से जो रन चाहिए 7 में 27, इस ओव्हर की अंतिम बॉल 7ला 27 पाहिजे विजयासाठी। तर प्रीत स्पोर्टचे सर्व आमचे परम मित्र पॅडीबाई फडके, वीगर प्रदीपबाई फडके, आपलंही सहर्ष स्वागत करतो यावं व्यासपीठावरती। वाह वाह, जुड़ रहे हैं प्रवीण तेरा गड़गे साहब के थोड़ा सा लाइन में। 7 में 27 चाहिए। फंस गई गेंद, चल गई विकेट कीपर के हाथ। जरूर विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ा है, लेकिन रन कोई मिलेगा नहीं है। आखिरी 6 गेंदें और जीतने के लिए 27 रनों की जरूरत है। क्रिकेट का महासंग्राम देख रहे, नेरे बनाम उसने के बीच टक्कर देख रहे। 51 का पीछा करना है, लेकिन यहां उसने टीम का स्कोर है 24, 6 विकेट गॉन, 6 में 27। चलते समुद्र एक संगीत की बहार। हर हर हर। तर यही गाना लगाव नको प्रवीण को yes. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी भोकरपाडा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक धीरजभाई फुलोरे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय। त्यांचा आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। ये से 6 बॉल 27 चाहिए। और वो नितिन वो गाना लगा ना जो प्रवीण को ज्यादा प्यारा लगता है, आदिवासी गाना है ना, पल्साचा पान नांदा या बेसना yes. तरपेच्या मुझी और को नाचा या बेस। वो गाना लगने के बाद प्रवीण इतना अंदर से खुश हो जाता है ना कि उसका दिल खुश जाता है। गाने के बोल अलग है, लेकिन वो बोल क्या है हमारे कई कमेंटर को समझ नहीं, तो उससे समझ में आता है। लेकिन 6 बॉल 27 चाहिए भैया। अब एक काम करो, तर्क से तीर निकालो। मैदान के अंदर खेल चल रहा है, लोग देख रहे मैच को, और पूरी तरह से 6 बॉल में 27 चाहिए। तो धमाका इंपॉर्टेंट बात है। लोहा गरम करो, नहीं तो मार मार के गरम करो। बॉल होगी वाइट चुरके साहब, क्योंकि ज्यादा ही बार चली गई है। अभी भी 6 बॉल और 25 रनों की जरूरत है। साल आपका 26 चाहिए, माफ कीजिए, 6 बॉल 26 चाहिए। शॉट है, लेकिन चौका है कि छक्का है, ये सिक्सर आ चुका है। और देखिए पीछे वाले जो खिलाड़ी मिडल ऑर्डर के वो काम करने जा रहे हैं। देखिए 5 में 20 रन चाहिए, लेकिन ये सिक्सर लगाया बल्लेबाज, मुझे लग रहा है अमर हिलाल ने इस बार देखा जाए बाएं हाथ के बल्लेबाज है। और ये गेंद वाइड, मुझे लग रहा है कि बॉलर क्या कर रहा है, क्या बॉलिंग नेरा टीम ने किए थे, लेकिन ये जो आखिरी गेंदबाज है महेश पाटिल, जिनकी पहली गेंद खराब, उसके बाद सिक्सर, उसके बाद खराब। 5 में 19 चाहिए। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। और रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान उसाटने टीम मेहमान टीम है, लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज के ऊपर करिश्मा है। सिक्सर
तूफानी छक्का, आसमानी चक्कर बॉलर भाऊ छक्का. बॉलरों ने नेरा के क्या करिश्मा किया था. उन्होंने बड़े धक्के दिए थे, लेकिन ये पीछे से जो अमर हिलाल जो बल्लेबाज है ना, वो करंट जोरदार दे रहा है. मुझे ये लग रहा है कि संदेश भाई उसके पास आर्थिक नहीं है, वो मेन से ही काम कर रहा है. देखिए ये समरी भी आप देख सकते. 38 6 विकेट एक्स्ट्रा 5 रन आ चुके हैं. 5वां ओवर जारी है और 3 गेंदबाजों ने 22 दिए. और इन्होंने मुझे लग रहा है कि इस बार देखा जाए इस 2 गेंदों के ऊपर यहाँ 14 रन दिए. परिवर्तन करना पड़ेगा, लेकिन बैट्समैन का टेम्पो सेट हो चुका है. 4 में 13 चाहिए. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है. क्रिकेट जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है. विनती है मेरे कप्तान को स्पीड अप. दबाव आता ही है क्योंकि छक्कों की बारिश होने जा रही है. और देखिए नन्ना मुन्ना जादूगर वाहर टीम तैयार है अपने. देखिए कैसे सीमे के ऊपर बंदूक लेके जाते हैं, उससे पीछे अपना बल्ला लेके. क्या बात है सैमी. यंगस्टर होते हो अलग ही होते. जवानी होती है ना, जवानी का जोश कुछ अलग ही होता है. क्या रे व्हाट्सएप के ऊपर मजा है, इंस्टा फेमस है, कुछ भी जाओ पहचान बनाओ, हाई करो, कॉम्पीट. 4 में 13 चाहिए. और देखिए सूर्या, लेकिन 4 में 13 रन चाहिए. अनबीत 11 जीतू 11 जय हनुमान नेरे टीम, जिन्होंने 51 का टारगेट रखा है. जहाँ 4 गेंदबाजी, यहाँ सचिन मोरे की गेंदबाजी, उसके बाद सुशांत आए, उसके बाद फिर सचिन आए, आदित्य आए. इन्होंने बांध के रखा है. लेकिन इस अंतिम ओवर में छक्कों के दरवाजे खटखटा रहे और ओपन हो रहे. भाई क्या तेरा मैंने कहना है. 4 में 13 चाहिए. ये गेंद नीचे रह गई. ये बॉलर ने दिमाग चलाया. मीटिंग लेने के बाद देखिए कॉम्पीट होने जा रहा है, लेकिन अभी भी 3 में 13 चाहिए. ये क्रिकेट है, इसमें कुछ भी हो सकता है. मेहमानों के विकेट फटाफट उन्होंने निकाला है, लेकिन मेहमानों का धमाका भी होने जा रहा है. 3 में 13 रनों की जरूरत है. बायहद के बल्लेबाज लाइन में है. अमर हिलाल कंपल्सरी चेसिंग है, ड्रेसिंग भी सही है. 3 में 13 चाहिए. ये गेंद 2 गेंदें महत्वपूर्ण है, उसके ऊपर कितने रन आते देखना पड़ेगा. मैच की कुछ समरी भी बदल सकती है. ना 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 ना, ये बॉल देखिए ऑफ स्टंप के ज्यादा ही बाहर चली गई. ये लाइन से भटक गए और वाइट. उमेश पाटिल लाइन से भटक रहे. 3 में 12. ये लफ क्या कैच हिट. ओ भैया कैच ड्रॉप जरूर किया है, लेकिन मुझे लग रहा है ये ओवर तो हो चुका है. और स्ट्राइक उनके पास चली गई है कि तीसरे के लिए भागेंगे, लेकिन 2 रन पे संतुष्ट होना पड़ा. देखिए जीतने के लिए 2 बॉल में 10 रनों की जरूरत है, लेकिन स्ट्राइक एक बार फिर से लगभग देखा जाए मुझे लग रहा है अमर के पास चली गई है. अमर व्यक्तिगत पहुंचे 14 पे. नेरे की टीम संकट में आई हुई है. नेरे की टीम के ऊपर इस बार टेंशन आ चुका है कि क्या करेंगे, क्योंकि ये बल्लेबाज मैदान के अंदर डटे हुए और ऐसा नहीं खुंडा गाड़ कर. 2 में 10 चाहिए. 1 छक्का 1 चौका 2 सिक्सर लगाओ, उसटने वाले जीतेंगे. ये रोकना है तो नेरे टीम को ये 2 गेंदें अच्छे डालना है. और ये गेंद डॉट चली गई. ये देखिए देखिए कैसी जीप निकाल कर कह रहे भैया रात की सांस ली. हाँ धक 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 हो रहा है बॉलर को. देखिए ओहो बच गए बेचारे. चलिए काम अच्छा किया था, लेकिन ये 2 गेंदें सही फेंकी, इसीलिए इस बार देखा जाए अनबिक 11 जीतू 11 जय हनुमान नेरे टीम ने मुकाबला जीता. हार्ड लक. या देखा जाए रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान 59 ने टीम, आपने भी खेला, अच्छा खेला, मजा आया मैच में. और लाइन अप के साथ अभी हस्तोलन कीजिए. दोस्ती अभी महत्वपूर्ण है. Yes, या दमदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं
आमचे आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व माजी सरपंच नरेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफ्या दरवर्षी प्रमाणे इथे पुरस्कृत केल्या जातात. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल 12 की